राजे काय सांगाल एकूणच हे आंदोलन यशस्वी झालं म्हणता येईल का? काही प्रमाणात हिंसक गोळ्या देखील लागल्याचं पाहायला मिळते आणि आज सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला वंदन करायला विशाळगड किल्ल्यावर आले होते. विशाळगड किल्ला हा विशाल आहे. या विशाळगड किल्लाचं असाधारण महत्त्व आहे. या विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं आणि आपल्या राजधानीमधलं एक राजधानी ही विशाळगड होती. आणि अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेले गलिच्छ पद्धतीने हे कोणी खपून घेऊ शकत नाही. म्हणजे मद्यपान असेल, पत्त्याचा डाव रचून खेळत असतील, अनेक प्रकारे काय काय विचित्र प्रकार सगळं त्या किल्ल्यावर चालत असेल. तिथं कत्तलखाना इथं होता आणि अशा ठिकाणी शिवभक्त निश्चितच तो आक्रोश त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आणि तो आज आक्रोश त्यांनी दाखवून दिला. पण थोड्या गोष्टी घडल्या मी मान्य करतो, पण मी त्या शिवभक्तांना पूर्ण दोषी असं म्हणू शकणार नाही. हे जर सरकारने निर्णय पूर्वीच घेतले असते, पूर्वीच दशकाच्या अगोदर घेतले असते, अनेक दशकाच्या अगोदर घेतले असते, तर हा विषयच आला नसता. मी आत्ता या 1.5 वर्षात मी विशाळगडसाठी लढतो आहे, पण हा लढा अनेक दशकापासून अनेक संघटनांनी सुद्धा उभा केलेला आहे. मी निमित्त नुसतं, आणि म्हणून तुम्हाला तो आक्रोश शिवभक्तांचा दिसला असेल. ठीक आहे, तर मी तर काय बोलणार ना. जर काय सरकारला वाटत असेल की कोणतरी गुन्हेगार आहे, तर पहिला गुन्हेगार मीच आहे. माझ्यावरच त्यांनी कारवाई करावी किंवा माझ्यावरच गुन्हा त्यांनी इम्प्लिमेंट करावे आणि मी आनंदाने स्वीकारेन. काही या ठिकाणी हिंसक गोळ्यांचं देखील लागले, तोडफोड झाली, काही घरांचे नुकसान देखील झालं. या गजापूर परिसरामध्ये काही घरांचे नुकसान झालं, लोकांनी आरोप केले. माझ्या कानावर सुद्धा आलेले. माझा प्रामुख्याने हेतू हाच होता की जे काही अतिक्रमण वर किल्ल्यावर आहे किंवा किल्ल्याच्या पायथ्याला आहे ते निघावं. पण हा आक्रोश जो निर्माण झाला हा होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा होती पहिल्या दिवशीपासून. सरकारने हा निर्णय लवकरच घेतला असता तर हा विषय आला नसता. पण असो, आता जे झालं ते झालं आहे. त्याच्यावर आपण काय आणि काय त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा ते हे वातावरण दुरुस्त कसं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी आपण लक्ष घालावं. आता आंदोलनानंतर सरकारकडून काय उत्तर आलेलं आहे, काय उत्तर आलेलं आहे? तिथं नेट नसल्यामुळे मला प्रत्यक्ष तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलता आलं नाही, कारण का मी त्या एकदम डेंजरस पॉईंटवर उभा होतो. किल्ल्याचं रक्षण करत होतो मी आज. म्हणून जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोलले जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अतिक्रमण तर आहेच, पण आज जर आपण निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आपल्या हातातनं बाहेर जाऊ शकते. आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांना सुद्धा तो निर्णय घ्यावा लागला, सरकारला निर्णय घ्यावा लागला. आता तो निर्णय त्यांनी अंमलात आणावा. उद्याच्या उद्यापासून कोणती खो घालायचा प्रयत्न करेल ते तुम्ही त्यांच्या मंदनीत म्हणजे अडकू नका. जो निर्णय तुम्ही घेतला आहे तो निर्णय ताबडतोब इम्प्लिमेंट करा. तुमचं शिवभक्त जसं आज कौतुक करतात तसं याच्या पुढे सुद्धा शिवभक्त तुमचं कौतुक करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.